बोलो हनुमान महाराज की जय। 82 किती जाऊन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। तेथे जाऊन राक्षस गण केले आश्रम निर्माण फळे जळे संपूर्ण वृक्षे रोशन आणि अतिरम्य जोडलिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथ। कथा परिसा रामायण पूर्वज उद्धरती जाण। रामप्रभूची कथा आहे। आपल्या डाकू पिंपरी गावामध्ये 17व्या वर्षाची या ठिकाणी सेवा अशा लक्ष्मण शक्तीचा योग आहे। गावकऱ्यांची साथ या ठिकाणी रामकार्याला भरपूर आहे। अशा प्रकारचा योग आणि या योगामध्ये असणारे आम्हाला या ठिकाणी सांगण्याची सेवा दिलेली आहे। धन्यवाद। जे असणारं या ठिकाणी आमच्याकडून असणारं वाणीला जे चांगलं येईल ते स्वीकारा, वाईट आम्हाला जाताना पिशवीत बांधून द्या। रामप्रभूच्या त्या ठिकाणी असणारं आणि त्या आशीर्वादानं असणारं जे शब्द आम्हाला सुचतील ते सांगण्याचा प्रयत्न करू। मी एक त्या ठिकाणी असणारा वाचकच आहे, पण सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि असणारे हनुमंताला या ठिकाणी असणारं कसं अडवायचं आहे, कसं या ठिकाणी चांगल्याचं कार्य हाणून पाडायचं आहे आपल्याला युक्ती चांगली माहिती असते। राजा रावणानं आणि त्या दुष्ट राक्षसाला सांगितलं की असणारं काळनेमी तू काय कर, जा आणि त्या कुठं जायचं, द्रोणाचल पर्वतावर जायचं आणि हनुमंत येण्याच्या आधी जायचं आणि तिथं आश्रम निर्माण करायचा आणि यात अशा प्रकारचं त्याला त्या ठिकाणी मन रमलं पाहिजे, अशी व्यवस्था करून ठेवावी। आपण घेऊन आपण घेऊन अग्निहोत्र तपासावे निशाचर दिशे उपवासी निरंतर गेले उदर कपटी। हनुमंताला या ठिकाणी फसवायचं आहे। हनुमंत साधू आहेत, साधू संत या ठिकाणी आहेत आणि संताला फसवण्याचं त्या ठिकाणी कार्य करायचं आहे। सोपं नाही कार्य, वाईट अशा प्रकारची अवस्था आहे। आणि काय करायचं, हनुमंत त्या ठिकाणी फसणार नाही, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, असणारं योग्याचं रूप अशा प्रकारचं साधूचं रूप धारण करावं लागेल। अंगाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं भस्म लावावं लागेल, माळा घालावं लागते, जटा वाढवावं लागते ना, अशा प्रकारचं असणारं रूप धारण करावं लागेल। काळणे मी माता जटाचा भार परिधान त्याचे वल्कांबर वस्त्री वाढले क्षमाश्रू फार अति विचित्र भासती। आणि अशा प्रकारचं रूप धारण करावं संन्यासाचं योग्याचं। आणि काय करावं, डोक्यावर असणाऱ्या झटा वाढल्या पाहिजेत, अशा प्रकारचं अंगावर असणारं त्या ठिकाणी अशा प्रकारचं वस्त्र असणारं धारण करायचं, मांडी घालायची, आसन करायचं आणि त्या असणारं बगड्यासारखं बगडा जसा त्या ठिकाणी पाण्याच्या कडेला बसतो तसं टक लावून वाट पाहायची। काक घळ हात लिंग बुडाले केसांत वनप्रस्थारूप तेत जाय जप करीत एकाग्रा। अशा प्रकारचं रूप धारण करायचं। त्या ठिकाणी आश्रम त्या ठिकाणी असणार आपल्या त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्थान आहे, वानप्रस्थ सांगितलंय। अशा आणि त्या असणारं अशा प्रकारचा आश्रम कोणाचा असतो, फसवणाऱ्याचा अशा प्रकारचा। आणि त्या ठिकाणी तू त्या तशा प्रकारची युक्ती साध आणि त्या असणाऱ्या युक्तीनं त्या असणाऱ्या कोणाला हनुमंताला फसवायचं आहे असं त्याचं त्या अवस्था सांगितलेली आहे। हाती घेऊन जपमाळी बुबळे गेले भवया तळी जैशी खेचरी मुद्रा लाविली तैशी शेली दिसत आहे। हातामध्ये काय कर, जपमाळ घे, जपमाळ घेऊन असणार काय कर, जप अशा प्रकारचं रामकृष्ण रामकृष्ण हरी आपण हरिपाठ म्हणत असतो। या ठिकाणी देवाची द्वारी उभा क्षण बरी, शेतामध्ये कोण ढोरं चारी, अशा प्रकारची अवस्था। आणि त्या ठिकाणी जप असणार कर, तुझं त्याचं ध्यान त्या ठिकाणी जपाकडे नाही, परंतु जप असणारा करतोय असं वाटावं, अशा प्रकारचा भास निर्माण कर। घालोनिया वज्रासन करोनिया एकाग्र मन बंधुवत धरून ध्यान
पाय आगमन कपीचे. आपल्याला जी गोष्ट साध्य करायची आहे अशा प्रकारचा असणारा बगळा असतो बगळा. आताच मी सांगितलं. आणि पाण्याच्या कडेला त्या ठिकाणी उभा राहतो. जसा काही साधू आहे साधू गळ्यात माळ घातली आणि लक्ष अशा प्रकारचं त्या ठिकाणी धरतो. दुसऱ्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे अशा अपेक्षा करतो. बगळा काय करतो? पाण्याच्या कडेला बसतो आणि माशाला त्या ठिकाणी म्हणतो अशा प्रकारचा मी तुम्हाला खात नाही आणि तुमची या ठिकाणी असणारा शाळा भरवतो. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी जमा करतो मासे. आणि चांगले चांगले मासे जमा झाल्यानंतर चोचीमध्ये घालतो. अशा प्रकारचा डबकून मासा उचलून घेऊन जातो. तसा साधू अशा प्रकारचा तू धारण कर रूप. उदका माझी आशे बक जैसे कोणी सात्विक जळवासी पुण्य सुलक ऐसे देख. जसे पाण्यामध्ये असणारे साधू बसतात आणि तप करतात तशा प्रकारचा एखादा पुण्यवान आहे असा तो बगळा दिसतो. आणि माशाचा विश्वास बसतो. माशाला वाटतं की हा असणारा एक साधू आहे आपल्याला खाणार नाही फसवणार नाही. पण अचानक असणारा तो घालतो चोचीमध्ये पकडून टाकतो. तशा प्रकारची अवस्था तू धारण कर. आणि काय कर? त्या असणारा हनुमंताला तशा प्रकारचं गो गुंतव मार असं राजा रावण सांगू लागलेला आहे. मस्त सय आलिया दृष्टी तळी घटकाऊनी सगळा गिळी तेवी राक्षस कपट मेळी कपी आप गमन शैली पाहतसे. जसं म्हणले बगळा असणारा माशाला पकडतो तसा हनुमंत त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे येणार आहे. आणि त्याला त्या ठिकाणी ध्यानस्थ बसून त्याला पकड तशा प्रकारचं गुंतव मार अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी धारण कर. रामेश्वर मुंडे तळेगावकर. चला मला तर दिसत नाही. एकोणनव्वद ना. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. महारुद्र हनुमान की जय. मत्स्य आलिया दृष्टीतळी गटकाओनी सगळा गिळी तेवी राक्षस कपट मेळी कपी आगमन शैली पाहतसे. जसा मासा आल्यानंतर असणारा त्या ठिकाणी बगळा घेतो तसं कपट असणारं धारण कर. आणि त्या हनुमंताला असणारा पकड असा राजा रावण शिकू लागलेला आहे. तव दक्षिण दिशेच्या भांगी जैसी मुसोतली आंगी की नक्षत्राचा पुंज स्वर्गी दिसे वेगी धावत. तशा अवस्थेमध्ये असणाऱ्या राजाने सांगितलेलं होतं. आणि दक्षिण दिशेच्या असणाऱ्या बाजून अशा प्रकारचा जसं म्हणले असणारा लाल बुंद अशा प्रकारचा आणि त्या ठिकाणी एखादा गोळावया स्कायलॅबचा अशा प्रकारचा असणार प्रकाश आणि पडू लागलेला आहे. आणि हनुमंत राय त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. राक्षसाची नजर गेली की बाळ सूर्य उदय आला तैसाय तसे दादूला ना तरी फनाहुनी निष्ठला मनी निघाला चरावया. जसं म्हणलं असणारा एखादा असणारा सकाळी सकाळी सूर्य उगवतो असणारा आणि लाल बुंद दिसतो किंवा असणारा एक मोठा सर्प असतो आणि त्याच्या त्या ठिकाणी मस्तकावर अशा प्रकारचा लाल अशा प्रकारचा प्रकाश मणी असतो प्रकाशमय. आणि तो असणारा रात्रीच्या अंधारामध्ये खाली ठेवून त्याच्या भोवताली असणारा चरतो. तशा प्रकारचा प्रकाश पडतो. असा प्रकाश आणि माझे हनुमंत आहे तिकडून येऊ लागलेले आहेत. आणि असा प्रकाश पडलेला आहे. ऐसे उडान कपिनाथा आले पर्वताचे माथा देखता कांत राक्षस सच्चिता धीर सर्वता न धरवे. असं उड्डाण असणारा हनुमंतरायाचा आलेला आहे कुठं द्रोणाचल पर्वतावर आणि पाहिलेलं आहे. आणि पाहिल्याबरोबर कपटाची वार्ता अशा प्रकारची ज्याच्या मनात कपट आहे ना आपण त्या ठिकाणी पाप केलंय आपलं मन आपल्याला सांगता साक्षात येत असतं. अशा प्रकारची अवस्था त्याचं कपट होतं आणि त्या कपटामुळे त्याला त्या ठिकाणी दिसू लागलं भासू लागलं. हा असणार हनुमंतराय आहे. आणि या ठिकाणी वाईट मन असणारं धक धुक असं करू लागलेलं आहे. डोळा पडली झापडी हातावळली वेंगडी पडली मनाची मुरकुंडी नाविक भवंडी त्यासी नजर गेल्याबरोबर अशा अवस्था झालेली आहे. डोळ्याला त्या ठिकाणी गपकन अशा प्रकारचे अंधारी आलेले आहे. काहीच दिशेने असं झालेलं आहे. आणि असणारे आपल्याला जशी असणार अशा प्रकारची चक्कर येते ना तसं असणारा चक्कर त्याला त्या ठिकाणी आलेली आहे.
काही सुधारणा अशी अवस्था झाली काळनेमीची. मग सावध होऊनी पाही विचारोनी आपुले देही म्हणे मज झाले काही आठवण नाही कार्याची. सर्व अशा प्रकारचं असणारं आणि मग मनामध्ये विचार केलेला आहे आणि आपल्याला आपण काय करायला आलेलो आहेत आणि मी कोण आहे अशा प्रकारचा देहामध्ये आणि सावध झाला कारणे मी आपल्याला जे करायचं ते विसर पडलाय, भूल पडली, काय करू लागला. सकळ जन्माचे निजासार मज जोडले साचार आणि मी दुनिचित पामर स्वहित विचार नाटवे. मी अशा प्रकारचा या ठिकाणी पामर आहे असणार, माझ्या हिताचा असणारा विचार मला सुचत नाही. मी काय विचार करू लागलेलो आहे आणि आपलं त्या ठिकाणी असणार आपण कोणता बी आपल्या स्वतःचं हित साध्य करायला पाहिजे. आपण दुसऱ्याचं काहीच साध्य न हो असं कधीच असणार आठवू नये. आपण आपला परमार्थ अशा प्रकारचा आपुला तो देव एक करून घेवा ते नाही विना जीवा सुख नव्हे अशी आपल्या देहाची अवस्था आहे. त्याच्यामुळे काय करा, परमार्थ या ठिकाणी तातडीने करा, देवाचं नामस्मरण करा. म्या स्वामी कार्य साधावे थे की मुक्त व्हावे कपी हसते हसते ते विसरोनी निज कार्याते मूर्छित चित्ते पडिलो असे. मी काय विचारात पडलो, भूल पडली अशा प्रकारची मला. मी असणार माझ्या मालकाचं काम करावं का माझ्या स्वतःच्या जीवनाचं हित साध्य करावं, काय करावं असा प्रश्न त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये काळनेमीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ऐसे विचारोनी मनी स्वस्थ बैसला आसनी कपिने देखिला दुरोनी मग धावोनी येथ आला. असा मनामध्ये विचार चिलबिचल झालेले आहे असा तो असणारा काळनेमी आहे. परंतु हनुमंतराय या ठिकाणी आलेले आहेत कुठं पर्वताच्या माथ्यावर आणि तिकडे नजर गेली, पाहिलं अशा प्रकारचं मज वाटत असे आलिंगन कोणाला संताला संत भेटत असे दुर्लभ अशा प्रकारचं ते संताला वाटत असतं. कधी बी असणारं संताची भेट व्हावी, चांगल्याचीच भेट व्हायला पाहिजे. आवड निर्माण मनामध्ये झाली. हा कोणीतरी साधू दिसत आहे आणि आपल्या जातीचा असावा, म्हणजे आपल्या जातीचा म्हणजे काय संत आपण असणारा परमार्थ करतो तो परमार्थी काय आहे असा मनामध्ये विचार झाला. दुरोनी देखिला तापस हर्षित कपीचे मानस भरला सर्वांगी उल्हास ऋषी नमनाचा तेथ आला. आणि असणारा अंगामध्ये अशा प्रकारचा उल्हास निर्माण झाला. हनुमंतरायाच्या उल्हास अशा प्रकारचा निर्माण झाला. देवभक्ती अशा प्रकारच्या असते, रामनामासाठी कार्य करण्यासाठी गेलेले आहेत. देवाची आवड अशा प्रकारची असावी आणि त्या नामाच्या छंदामध्ये असणारं त्या ठिकाणी गुंतावं मन असं हनुमंतरायाची अवस्था आहे. आणि त्या आवड त्या ठिकाणी त्या संताची लागली कोणत्या ढोंगी आणि तिकडे जावं असं मन वाटू लागलेलं आहे मनाला. हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर देखे सर्वदा साचार प्रेमा थोर श्रीरामी. हनुमंताचं या ठिकाणी काय असणारे नाथबाबा सांगतात कसं आहे, जळी स्थळी काष्टी पाशानी जेथे तेथे वनमाळी. ही अवस्था कोणाची आहे, ज्याला देव दिसलाय, ज्याला देव कळालाय त्याची आहे. अहो दगडामध्ये राम आहे, तुमच्या आत्म्यामध्ये राम आहे, कशात राम नाही, सर्व ठाई राम आहे. अशी अवस्था हनुमंतरायाची झालेली आहे. बघावा तिथं राम दिसतोय, बाकी काहीच शिल्लक नाही अशी अवस्था माझ्या हनुमंतरायाच्या मनाची झालेली आहे. अशी अवस्था आणि त्या ठिकाणी मनाची व्हायला पाहिजे, भक्तीची आवड त्या ठिकाणी अशी निर्माण व्हायला पाहिजे. ज्याशी जैसी अंतर्वृत्ती ते जगाते तैसे देखती तेही विषयीची उपपत्ती श्लोक संपत्ती परिसावी. नाथबाबा सांगतात असं म्हणले आपल्याला जे आवडतंय आणि तेच त्या ठिकाणी जगाला बी आवडायला पाहिजे अशी मनाची स्थिती पाहिजे. आणि या ठिकाणी आपण चष्मा घातला, या ठिकाणी असणारा काळा जग काळं दिसतंय पा. अशा प्रकारचं आमच्याकडे एक म्हैस आणली पा, 1.5 लाखाची म्हैस आणली. काय झालं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, 7-8 दिवसाची घटना आहे. 1.5 लाख रुपयाची म्हैस आणली पण तिला हिरवा चारा खायची सवय होती.
हिरवा चारा टाकला तर ती दूध देत होती. ह्या मालकाने आणि ह्याला माहितीच नाही. ह्याच्याकडे वाळली वैरण कडब्याची गंगाच्या काठावर हिरवा चाराच नाही. मग त्यांनी काय केलं, ते आणली वाळली वैरण टाकली. अहो म्हशीनं दूधच दिलं नाही. मालकाला फोन केला, म्हणजे दूध देत नाही म्हैस. खुटी दिली नाही. हो नाही म्हणले, तुम्ही काय चारता? भरपूर चारा चारतो म्हणले, खुराक चारतो, पेंड येते. नाही म्हणले, तिला हिरवा चारा लागतो. मग काय करा, आपल्याकडे हिरवाच नाही म्हणले आमच्याकडं. मग म्हणले एक युक्ती सांगतो ऐका, तुम्ही काय करा, हिरवा चारा नाही, म्हशीच्या डोळ्याला म्हणले काय करा, ते बाजारात असताना ते हिरवावर टाकतात ना, ते आणा म्हणले, त्याचं कापड फाडा तुकडा तिच्या डोळ्याला बांधा. तिला बांधला की तिला ते समोर वैरण टाकलेली पांढरी पण ती हिरवी दिसू लागली. कप खाल्ली होती ना, 10 लिटर दूध दिलं. आनंद झाला मालकाला. बोला. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वय आपण, जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो. सज्जनाचा अशा प्रकारचं लक्षण, संत अशा प्रकारचे आहेत ज्यांनी 6 साधू कशाला म्हणायचं, 6 विकार नष्ट केलेले आहेत, त्याला साधू म्हणतात. साधलेला आहे असणारा देहाचं तो साधू आहे. अशा प्रकारचं हित साध्य केलेलं आहे. तसं लक्षण सज्जनाचं असतं, संताचं असतं. त्याला समोरचा त्या ठिकाणी वाईट दिसतच नाही. त्या म्हशीचं उदाहरण सांगितलं तसं त्या ठिकाणी असणारं ती अवस्था त्या ठिकाणी मनाची झालेली असते. तसे माझ्या हनुमंतरायाच्या मनाची अवस्था आहे, तो साधू वाटू लागलेला आहे. पुढील वाचक मंगलताई गोरे, सूचक कोंडराव महाराज साळक. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. तुमचेच माणस येऊन खाली करीत, मी कशाला खाली करू? तुमचेच माणस यायला 101 झाल्यात. एकशे एक झाली. प्रभो रामचंद्र भगवान की जय. जाननिया काम क्रोध दमन दमन इंद्रियाचे दद्द, खननी विषयाचा कंद परमानंद पावले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी वेळेवाकड्या शब्दात कथेचं अनुसंधान, भव्य दिव्य असा लक्ष्मण शक्ती सोहळा आयोजित असलेले हे गाव पुनीत झालेलं, पावन झालेलं, तुम्हा सर्वाच्या अनुषंगानं हा सोहळा साजरा होत आहे. म्हणजे खरं श्रेय हे तुम्हाला आहे. आणि तुम्ही या लक्ष्मण शक्तीचं आयोजन केलं म्हणून आमच्यासारख्या सेवकाला, पामराला या ठिकाणी हे सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली. म्हणून प्रथमतः या सर्व ग्रामस्थांना, सर्व या रामभक्त मंडळीला मी शतशः धन्यवाद देतो. कथेचा अनुसंधान असं आहे, हे इतकं सोपं नाही मायबाप. जशी दृष्टी तशी सृष्टी, ज्याचं अंतर पुनीत असतं त्याला जग असणारं, विश्व असणारं तसं दिसत असतं. हनुमानजीला हे सर्व डुप्लिकेट होतं, जे समोर दृश्य दिसत होतं ते. पण त्यांची दृष्टी कशी होती, रामभक्त होते. रामभक्ताला स्वतःवरती विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांची. म्हणून हनुमानजीला या साधू महात्म्याकडे पाहिल्याच्या नंतर, कोण होतं साधू, ही विचारधारा आहे मायबाप. भावार्थ रामायणातली काळनिमी ही एक विचारधारा आहे. हे सर्व मांडलेलं होतं. पण ज्याचे विषयाचा कंद, म्हणजे आपल्यामध्ये जुन्या भाषेमध्ये म्हणतात कुंदेचं बदाड,
हे विषय तसेच आहेत ना महाराज. विषय ओढी भुलले जीव याची कोण करील किव नुपजे नारायण भाव. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडू जीवेशी झाला. पण या विषयाला ज्यांनी तिळांजली दिलेली होती का, असे भक्त शिरोमणी हनुमानजी होते, राम भक्त होते आणि प्रभूच्या कार्याकरता गेलेले होते. म्हणून म्हणले ज्यांनी सर्व इंद्रियाचं दमन केलेलं होतं. मनोजो मारो तुल्य वेगे जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मज वानरयुद्ध मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. ही अवस्था त्यांची होती. म्हणून हे कुणालाही वव्या लागू होत नाहीत. आपण एका विषयामध्ये एक जीव गेलेला पाहिलंय. आपण प्राण त्याग करावा लागला. या शब्द रूप रस गंध स्पर्श. आणि इथं तर भक्त म्हणून घ्यायचं. भक्त शिरोमणीत हनुमानजी. रामायणातलं जर हनुमानजीचं पात्र बाजूला काढलं, चलतोय पुढं चलतोय. मी ववीचाच अर्थ सांगतोय महाराज, ववीचाच अर्थ सांगतो, जास्त वेळ घेत नाही. पहिली ववी म्हणून हे करायला हा वेळ झालेला आहे, मलाही लक्षात येतं या. आणि म्हणून करता म्हणले ज्यांनी दमन केलेलं आहे विषयाचं, अशा हनुमानजीला त्या ठिकाणी काळनिमीचं स्वरूप एका साधूची भेट झाली. असं अंतर त्या ठिकाणी झालं महाराज. पण हे कुणाचं अंतर होतंय नाथबाबा म्हणले, ज्यांनी ह्या विषयाचा कंद खोदून काढलेला आहे, सर्व इंद्रियाचं दमन केलेलं आहे, त्या राम भक्ताचे लक्षण या ठिकाणी सांगतात. तशी दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय दाता आणि ध्यान ज्ञेय दाता आणि ज्ञान अवघे चितगणना भासत. पाठीमागल्या वहीमध्ये जसं एवढं ज्याचं साध्य झालेलं आहे त्याची त्रिपुटी मावळली जाती. पाहणारा राम पाहतोय तो राम, ज्याची अवस्था दृश्य जे राम आहे पाहणार, दृश्य द्रष्टा आणि दर्शन, ध्येय ध्याता आणि ध्यान, ही त्रिपुटी ज्याची मावळण्यासाठी मावळलेलीच आहे, त्याला या ठिकाणी रामभक्त म्हणायचं. त्याला ती अवस्था प्राप्त झालेली म्हणायचं. म्हणून ही त्रिपुटी गेलेली होती. कुणासाठी ते बाबा हनुमानजीसाठी महाराज. हनुमानजीची ही वृत्ती होती. मग या वृत्तीला जो महात्मा जो ज्याची अवस्था गेलेली या, त्याला समोर जग देखणे ब्रह्मरूप ही अवस्था त्या ठिकाणी होऊ लागते. हे सज्जनाचे लक्षण लुब्ध जे काय वितेक्षण सांगो त्यांचे ही चिन्ह सावधान अवधारा. नाथबाबानं दुसरा विषय सांगितला महाराज. वितेषणाचे लक्षण सांगू लागले. वितेषण कुणाला आवडत नाही. वित्त द्रव्य, मग यांचं लक्षण कसं असतंय, जो त्याच्यापाशी गुंतल्या जातो त्याला सर्व काही पुन्हा राहत त्याच्याकडं नाही, त्याच्या लक्षात येत नाही. त्या वितेषणाची अवस्था काय असती, ज्याची वृत्ती असणारी वितेषणामध्ये गुत्ती, द्रव्यामध्ये गुत्ती महाराज, त्याचे लक्षण नाथबाबाने इथं या अध्यायामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जेवढं माझ्या बुद्धीला पेलल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करील. तुम्ही सर्व असणारे माझ्यापेक्षा सुज्ञ मंडळी आहात, बरोबर आहे का. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले किंवा तुका म्हणे मज नियनो युक्तीची एक खोली म्हणून ठेविली पायी डोई. तसे तुम्ही सर्व असणारे सुज्ञ आहात, ज्ञानवान आहात, म्हणून तुमच्या चरणाला पुनश्च हात लावतो आणि जे माझ्या गुरुच्या कृपेने इथं मांडता येईल ते मांडण्याचा प्रयत्न करतो. वाचा पुढं. द्रव्य लाभ देखे जापासी सदा ओळखे तयासी अनुमात्र अनुलंगी वचनासी मने सर्वस्वेसी मी दास तुझा. मी सर्वस्वेसी दास तुझा. ज्याच्यापाशी द्रव्य त्याला माणूस काय करतो ओळखतो का नाही. द्रव्यापाशी तर सर्व धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आपलं घ्या जोवरी चळन गा तोवरी मनती माझा मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. जवळ हे चलतंय जिथं त्याची ओळख सारखी धरल्या जाते म्हणून तर म्हणतात त्या ठिकाणी धनवंताला स्मशानात गेलं तरी खुर्च्याच असत्यात बसायला. ही द्रव्याचं असणारं त्या ठिकाणी आसक्ती आहे. त्याच्या पुढं काकडे सांगितले वासुदेवाची ऐका कहाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम. हे वितेषण हे द्रव्य ज्याच्यापाशी त्याची ओळख धरतो, त्याच्या पुढं पुढं करतो का तर त्याचा असणारा त्याला काय झालेलं असतं म्हणले त्या ठिकाणी आप्त वाढलेला असतो. द्रव्यापाशी हे सर्व काही घडल्या जातं. देखे धनवंत व्यवहारे सौजन्य त्यासी अत्यादरे विरक्त देखो
कोणी एकसरे सोय दाता रे बैसवी. किती विरक्ती होणार आहे महाराज. कोण सुटला या विरक्तीतून. विरक्ती होणं इतकं सोपं आहे का. नवे नवे देखोन या धनवंत दाता रे. त्याच्या पाशीच असणार त्या ठिकाणी. आपली जुनी म्हण आहे ना, मध असला तर माश्या येतात जवळ मायबाप. तसं पिशवी जड तर तुमच्याकडे नाही वाटतं म्हणा, आमच्याकडे तिकडं आहे. पाहुणीला जवळ कोणी म्हणतंय, ज्याची पिशवी जड आहे त्याच पाहुणीचा आदर होतोय, त्याच पाहुण्याचा सत्कार होतोय. आणि ज्याची पिशवी रिकामी त्याला वितेशनापाशी आदर मिळतोय. मी बाबा सांगितलं म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जरी पैसा सर्वस्व नसला तरी पैशाशिवाय काही होत नाही. हे धर्म कार्य तुम्ही मांडलं, याला काही लागलंय का नाही. का बोलाचाच भातन बोलाचीच कडी जमल का महाराज. नाही महाराज. द्रव्यही पाहिजे, पण किती पाहिजे. जशी किडी बाजारातून घरापर्यंत येण्याकरता तिला जसं साल्ट गरजेचं आहे, तसं आपलं जीवन शेवटच्या क्षणाला प्राप्त होण्याकरता वित्तेशनाची गरज आहे. पण महाराज म्हणले जोडोनी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पण इथं म्हणले सर्व आदर कुणाचा होतोय. द्रव्यवानाचा होतोय. त्यालाच असणारा सर्व मान प्राप्त होतोय. ही द्रव्याची महती वितेशनाच्या लक्षणामध्ये नाथबाबा बोलतात. म्हणे भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वर दंत भोग असता. सांडोनी धरले तपासता अभेगता केवडी पा. केवडी पा. मग म्हणले त्या ठिकाणी कोण मानतो देवाला. हा आपलं कधी आपल्यावर संकट आल्यावर देव आठवतो. संकट गेल्याच्या नंतर देवाचं स्मरण होत नाही. कबीरदास महाराजांनी सांगितलं, दुख में स्मरण सब करे सुख में करे ना कोय. दुख में स्मरण सब करे सुख में करे ना कोय. दुख में सुख में स्मरण सब करे दुख काहे को होय कबीरा. दुख काहे को होय पडता जड भारी दासी आठवावे हरी मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. द्रव्य आल्यावर माणूस म्हणतो कोणचा देव कोणचा धर्म. अरे आपल्याला काय खावे प्यावे बरे असावे संसारी. आठवतोय देव महाराज. माझ्या असणाऱ्या कुंती मातेनं फक्त भगवंताकडे दुःख मागितलं. त्याचं कारण आहे देवा, ज्या ज्या वेळेस माझ्यावर दुःख होईल त्या त्यावेळेस तुझं स्मरण मला होईल. आणि जर दुःख नाही प्राप्त झालं तर मला तुझं भगवंता स्मरण होणार नाही. म्हणून दुःख मागणारी एकमेव माता म्हणजे कुंती माता होत्या. तसं हे सर्व प्राप्त झाल्यावर भगवंताचं स्मरण होत नाही. भगवंताच्या सत्तेला तो मानित नाही. एवढं असणारं हे वितेशनाच्या लक्षणात नाथबाबा बोलतात. वित्तेशनाचा जो नर त्याचा ऐसा विचार आता कामातुर जो नर संक्षेपाकार सांगेन. तुम्ही सर्व असणारे श्रोते मायबाप माझ्या माता मावल्याप्रमाणे आहात. परंतु मी एक तुमचं लहान लेकरू म्हणून मला जेवढं पेलल तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न करील. वितेशनाचे लक्षणं सांगितले. कामातुरानर भयन लज्जा अशी अवस्था आहे. या कामाजी कोतवाले यांनी नाडिले बहुतासी. कामच नाही तिथे क्रोधच नाही ते कैसे भांडरे ते हनुमानजीनं म्हणावं. पण या कामामध्ये चांगल्या चांगल्याची फजिती झाली महाराज. मग कामातुराणाराची लक्षणं काय असतात नाथ बाबा आपल्याला सांगतात. स्त्री काम ज्याचे चित्ती माये बहिणी ते ओळखती. स्त्रीरूप झाली वृत्ती जग देखती. स्त्रीरूप ज्याची वृत्ती असणारी म्हणले त्या ठिकाणी स्त्रीरूप झालेली आहे. मनामध्ये विकल्प असल्याच्या नंतर असं होतंय का नाही महाराज. मोटरसायकलवर जरी दोघं जण बहीण भावंड चालले तरी पाहणाराची दृष्टी बहीण भावंड म्हणत नाही. हे नाथबाबांनी ओवी दिले. पंच सांगणार नाही. माझा एक नियम असतो. रामायणाचं निरूपण, ज्ञानेश्वरीच्या ओवीचं प्रवचन आणि गाथ्यामधील अभंगाचं कीर्तन, बरोबर आहे का नाही. जिथल्या तिथं समयाशी साजर व्हावे. देव ठेवील तैसे राहावे. तशी ज्याची विकल्प वृत्ती झालेली आहे का तर त्याला म्हणले असणारी बहीण आई यांचं नातं त्या ठिकाणी त्याच्या दृष्टीला अंतराला दिसत नाही. असे हे कामातुराचे लक्षण सांगतात. बाबा भावासी सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प पोटी. इतरांची
कायसी गोष्टी सकळ सृष्टी माझारी सकळ सृष्टी माझारी. या सर्व सृष्टीमध्ये ज्याला असणाऱ्या माय बहिणीची काय गोष्टी तिथं ज्या त्याकडे विकल्प आहे त्याला सर्व सृष्टीमध्ये त्या ठिकाणी त्यानं शोध जरी घेतला, ज्याच्या दृष्टीमध्ये फरक झालेला आहे. मगच आमच्या महाराजांना सांगितलं, जशी दृष्टी तशी सृष्टी. उन्हाळ्याच्या दिवसात हिरवा चष्मा घातला तरी वाळलेली वैरण हिरवी दिसल्याशिवाय राहत नाही. आपल्याच दृष्टीवर आहे सर्व काही महाराज. म्हणून म्हणले या सर्व असणाऱ्या सृष्टी माझारीमध्ये ज्याची अवस्था ही झाली तो त्या ठिकाणी असणारा डुंबून गेलेला असतो. म्हणून सांगतात हनुमान साधुरत्न अगाध साधुरत्ने देत बोध